नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डोहाळे जेवणाची संपूर्ण माहिती. लग्न झाल्यानंतर वेध लागतात ते गरोदरपणाचे. लग्नाला 1-2 वर्ष होऊन गेले की आता गुड न्यूज कधी, अशा प्रश्नांची सुरुवात होते. गरोदरपणामध्ये खूप काळजी घ्यावी लागते, अगदी पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत. गरोदरपणात योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळा प्रवास आहे. डोहाळे जेवणात ओटीमध्ये काय सामान असावे? वेगवेगळ्या प्रकारची 5 फळे, हिरवी साडी, हिरव्या रंगाची ब्लाउज पीस, हिरव्या रंगाच्या बांगड्या, फुलांचा गजरा, तांदूळ, नारळ, सुपारी, हळकुंड, खारीक आणि बदाम. आधुनिक पद्धतीनुसार गर्भवती महिलेच्या आवडीचे गिफ्ट्स. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डोहाळे जेवणाची विधी. डोहाळे जेवणाचा विधी नक्की काय असतो? साधारणतः आपल्या डोहाळे जेवणाला केलेली सजावट आणि फुलांच्या बाणाने सजलेली महिला अथवा चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला, याबाबत माहिती काय विधी असतो आपण जाणून घेऊया. 7व्या महिन्यात महिलेला ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण. काही ठिकाणी सकाळच्या वेळी अथवा काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम केला जातो. यासाठी कोणताही मुहूर्त करण्याची गरज नाही. पण 7वा महिना संपायच्या आत हा डोहाळे जेवण कार्यक्रम करण्यात येतो. गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते. बाळ जन्माला येण्याआधी 7व्या महिन्यात सौभाग्यवती महिला या सदर महिलेची ओटी भरतात. हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि 5 फळे ही ओटी महिलेची सासू भरते. त्यानंतर अन्न जमलेल्या महिला गर्भवती महिलेची ओटी भरतात. यानंतर डोहाळे जेवणामध्ये महिलेला आवडत असलेले अनेक पदार्थ पंचपक्वान्न करण्यात येते. गोड, आंबट, तिखट पदार्थांची यावेळी रेलचेल असते. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात केवळ गर्भवती महिलेच्या आवडीचे पदार्थच असतात. तिच्या आवडीची अधिक काळजी घेतली जाते, कारण पहिल्या महिन्यापासून काही महिलांना उलटी होण्याचा अथवा मळमळ होण्याचाही त्रास असतो. यानंतर 2 वाट्यांमध्ये बर्फी आणि पेढा लपवून ठेवण्यात येतो. यामध्ये न पाहता गर्भवती महिलेने निवड करायची असते. पूर्वपरंपरागत चालत आलेल्या या खेळात खूपच मजा येते. डोहाळे जेवणाच्या वेळी उखाणे घेतही मजा घेतली जाते. बर्फी आल्यास मुलगी होणार आणि पेढा असल्यास मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो. चला तर मित्रांनो, आता पाहू डोहाळे जेवणाचे आधुनिक विविध प्रकार. झोपाळ्यावरील ओटी भरणे. झोपाळा फुलांनी सजवून गर्भवती महिलेची ओटी त्यावर बसून भरण्यात येते. चांदण्यातील ओटी भरणी. चंद्रावर बसूनही ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. तिचे हे गर्भावस्थेतील दिवस अत्यंत शीतल जावेत अशी मनोकामना यामागे असते. धनुष्यबाणाची ओटी भरणी. पूर्वीपासून जसे धनुष्यबाणातून अप्रतिम वातावरण निर्मिती करण्यात यायची, त्याचप्रमाणे बाळाच्या येण्याचे सर्व काही चांगले होईल या मनोकामनेतून ही धनुष्यबाणाची ओटी भरण्यात येते. तर मित्रांनो, आधुनिक पद्धतीनुसार ओटी भरण्याचे भरपूर प्रकार आहेत. मंदिरातील ओटी भरणी, नदीवरील ओटी भरणी, बागेतील ओटी भरणी. 7वा महिना लागल्यापासून ते 8वा महिना लागायच्या आत तुम्ही कधीही चांगला दिवस पाहून डोहाळे जेवण करू शकता. मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच मराठी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.